हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो थर्ड इयर प्रोडक्शन इंजिनिअरिंगसाठी असलेला सब्जेक्ट प्रोडक्शन अँड ऑपरेशन मॅनेजमेंट म्हणजेच पॉम हा सब्जेक्ट. तर या सब्जेक्टमध्ये आपण आज फर्स्ट युनिट स्टार्ट करत आहोत, प्रोडक्शन सिस्टीम अँड फॅसिलिटी डिझाईन. तर या फर्स्ट युनिटमध्ये आपल्याला खूप साऱ्या बेसिक कन्सेप्ट पाहायला मिळणार आहेत. तर चला मग आजच्या लेक्चरमध्ये त्या बेसिक कन्सेप्ट पाहूयात. प्रोडक्शन सिस्टीमच्या रिलेटेड असलेल्या बेसिक कन्सेप्ट आजच्या लेक्चरला आपण पाहूयात. तर या ठिकाणी बाळांनो सगळ्यात पहिले तर प्रोडक्शन सिस्टीम म्हणजे काय बघा बाळांनो. अ प्रोडक्शन सिस्टीम इज द ऑर्गनाइज्ड फ्रेमवर्क अँड सेट ऑफ प्रोसेसेस an organization uses to transform inputs like raw materials, labor and capital into the valuable output such as finished goods or services. एकाच वाक्यात अख्खी प्रोडक्शन प्रोसेस सांगून टाकली. ते म्हणतात प्रोडक्शन प्रोसेस म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, एक ऑर्गनाइज केलेली प्लॅनिंग केलेली एक फ्रेमवर्क आहे, ज्याच्यामध्ये जे काही काम केलं जातं, जी काही प्रोसेस केली जाते ती कंप्लीट प्लॅनिंगने केली जाते. याला शॉर्टकटमध्ये म्हटलं ऑर्गनाइज्ड फ्रेमवर्क. बरं, ऑर्गनाइज करायचं म्हणजे प्लॅनिंग करायचं. मग फक्त कामाचं प्लॅनिंग करतो का आपण, प्रोसेसचं प्लॅनिंग करतो का? नाही, सगळ्या प्रोसेसेस अशा सिक्वेन्स वाईज प्लॅन करतो. याला म्हणतात सेट ऑफ प्रोसेसेस. हे सगळं कोण ऑर्गनाइज करतं? अन ऑर्गनायझेशन. काय फॅक्टरी असेल, कंपनी असेल, ऑर्गनायझेशन असेल, ती सगळं ऑर्गनाइज करते आणि त्यापासून त्यांना काय मिळतं? हे सगळं ऑर्गनाइज करून युजेस टू ट्रान्सफॉर्म इनपुट. ती काय करतात? इनपुट घेतात, त्या इनपुटचं ट्रान्सफॉर्मेशन करतात आउटपुटमध्ये. मग इनपुट काय आहे त्यांच्याकडं? इनपुट आहे रॉ मटेरियल, कच्चा माल. रॉ मटेरियल त्यांचं इनपुट आहे. त्यानंतर लेबर हे त्यांचं इनपुट आहे. त्यानंतर पैसा लावतात ते कॅपिटल हे त्यांचं इनपुट आहे. त्यापासून त्यांना मिळतं आउटपुटच्या बदल्यात काय मिळतं? आउटपुटच्या बदल्यात त्यांना मिळतं तयार झालेलं प्रोडक्ट. त्याला म्हणतात फिनिश्ड गुड्स किंवा सर्व्हिसेस. कळालं? मराठीत मिनिंग कळालं? मग डेफिनेशन कशी सांगायची, पाठ नाही करायची, समजून घ्यायची. प्रोडक्शन सिस्टीम इज अ ऑर्गनाइज्ड फ्रेमवर्क अँड सेट ऑफ प्रोसेसेस अँड ऑर्गनायझेशन युजेस दॅट टू ट्रान्सफॉर्म द इनपुट्स लाईक रॉ मटेरियल्स, कॅपिटल्स, लेबर्स. या इनपुटचा यूज करतं ऑर्गनायझेशन आणि त्यापासून कशा ट्रान्सफॉर्म करतं? विच गिव्ज व्हॅल्युएबल आउटपुट. एक असं आउटपुट आपल्याला मिळतं ज्याची मार्केटमध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे. सच ॲज फिनिश्ड गुड्स ऑर सर्व्हिसेस, जसं की तयार झालेलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस. कळालं की याचं काय मिनिंग आहे? या सेंटेन्सचं मिनिंग कळालं? मग थोडक्यात आपल्याला काय करायचंय, ऑर्गनाइज्ड फ्रेमवर्क आणि सेट ऑफ प्रोसेसेसच्या मदतीने आपल्याला इनपुट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे. इनपुटचं ट्रान्सफॉर्मेशन व्हॅल्युएबल आउटपुट मध्ये करायचंय. त्याला म्हणतात प्रोडक्शन सिस्टीम. ही सगळी प्रोडक्शन सिस्टीमच्या अंडर येतं, ज्यात तुम्ही ना इनपुट प्रोव्हाइड करता आणि इनपुटचं कन्व्हर्जन व्हॅल्युएबल आउटपुट मध्ये करता. मग तुम्ही म्हणाल सर इनपुट काय आहे? रॉ मटेरियल, लेबर किंवा मग कॅपिटल, लावलेला पैसा, हे इनपुट आहे. आणि व्हॅल्युएबल आउटपुट काय आहे? फिनिश्ड गुड्स ऑर सर्व्हिसेस. एनी डाऊट? नंबर 2, द प्रोडक्शन सिस्टीम इज अ पार्ट ऑफ लार्जर सिस्टीम द बिझनेस फर्म. तुम्ही म्हणता सर बिझनेस तर फार मोठे मोठे असतात, फार मोठे बिझनेस असतात, पण त्या बिझनेस फर्मचा एक छोटासा पार्ट म्हणजे प्रोडक्शन सिस्टीम आहे. कळालं? आता फॉर एक्झाम्पल मला फ्रीज बनवायचंय. फ्रीज कळतं सर्वांना, किंवा एखादं साधारण ऑब्जेक्ट घ्या तुम्ही. फ्रीज जर समजा मला बनवायचंय तर त्याचा एक पार्ट दुसरीकडे बनणार, दुसरा पार्ट दुसरीकडे बनणार, मग त्याला असेंबल करणार, मग तो प्रोडक्ट तयार होणार ना. मग प्रत्येक पार्ट तयार करण्याकरता, प्रोडक्शन त्याचं करण्याकरता प्रोडक्शन सिस्टीम पाहिजे ना. म्हणजे मोठ्या बिझनेस फर्मचा छोटासा पार्ट म्हणजेच प्रोडक्शन सिस्टीम. कळालं का रे? प्रोडक्शन सिस्टीम इज अ पार्ट ऑफ बिझनेस फर्म. बिझनेस फर्मचा छोटासा पार्ट म्हणजे प्रोडक्शन सिस्टीम. प्रोडक्शन सिस्टीम कॅन बी व्ह्यूड ॲज अ फ्रेमवर्क ऑर स्केलेटन ऑफ ऍक्टिव्हिटीज. मग प्रोडक्शन सिस्टीम जर मी आता ड्रॉ केली तर कशी दिसेल? तर प्रोडक्शन सिस्टीम तुम्हाला दिसेल एखाद्या स्केलेटन सारखी. स्केलेटन म्हणजे कसं की जसं हे पहिल्यांदा तुम्हाला ते रॉ मटेरियल अचीव करायचे. मग रॉ मटेरियलवर तुम्हाला बोरिंग करायचे, होल वगैरे पाडायचे. त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याचं काय चॅम्फरिंग वगैरे करायचंय. मग त्याच्यानंतर तुम्हाला फिनिशिंग द्यायचंय. असं स्केलेटन पाहायला भेटतं. ह्या कामानंतर ही प्रोसेस, ह्या प्रोसेस नंतर ही प्रोसेस. मग प्रोडक्शन सिस्टीम म्हणजे एक प्रकारचं फ्रेमवर्क आहे किंवा एक प्रकारचं स्केलेटन आहे प्रोसेसचं, ज्यामध्ये तुम्ही एक सिक्वेन्स वाईज ते प्रोसेस कॅरी आउट करता. याला म्हणतात प्रोडक्शन सिस्टीम.
मग 3 वेगवेगळ्या पद्धतीने प्रोडक्शन सिस्टीम एक्सप्लेन केली, ज्यामध्ये आपल्याला स्केलेटन ऑफ ऍक्टिव्हिटी म्हणजे प्रोडक्शन सिस्टीम, किंवा मोठ्या बिझनेस फर्मचा छोटासा पार्ट म्हणजे प्रोडक्शन सिस्टीम, किंवा इनपुट प्रोव्हाइड करून व्हॅल्युएबल आउटपुट मिळवण्याची जी काही प्रोसेस आहे त्याला म्हणतात प्रोडक्शन सिस्टीम. काय डाऊट आहे का बघा स्लाइड मध्ये? कळालं? अशा पद्धतीने प्रोडक्शन सिस्टीम मध्ये फक्त काय केलं जातं थोडक्यात सांगतो. पहिली डेफिनेशन जनरली एक्झामला लिहायची 2 मार्कांसाठी. ऑर्गनाइज केलेलं एक स्ट्रक्चर, ऑर्गनाइज केलेली एक स्ट्रक्चर ज्यामध्ये सेट ऑफ प्रोसेस आपण ऑर्गनाइज केलेले आहेत त्या ऑर्गनायझेशनने. कशा करता? टू ट्रान्सफॉर्म द इनपुट्स into the valuable output. मग इनपुट such as labor, capital, raw material and output such as valuable group products, valuable goods किंवा finished goods or services. कळालं? काय डाऊट आहे मुलींना? ओके. आता या ठिकाणी तुम्हाला इथं सगळं काही दिसून जाईल. इनपुट काय देतो बरं आपण? रॉ मटेरियल, लेबर, कॅपिटल, तुमचे असलेले इक्विपमेंट, तुमची असलेली एनर्जी, नंतर तुमचे स्पेसिफिकेशन, हे इनपुट आहे. म्हणजे अगोदर तुमच्याकडे हे पाहिजे, हे तुमच्या जवळ असेल तर मग प्रोसेस या ठिकाणी येते. मग तुम्ही असेंबल करणार, त्याचा मेंटेनन्स करणार, क्वालिटी कंट्रोल करणार, मग तो प्रोडक्ट तयार होणार. म्हणजे याच्यावर ही प्रोसेस केली जाते तेव्हा आपल्याला हे भेटतं आणि याला मार्केटमध्ये प्राइस असते. मग आउटपुटमध्ये फिनिश्ड प्रोडक्ट, मग फिनिश्ड प्रोडक्ट बरोबर काय तयार होतं अजून? वेस्टेज, स्क्रॅप, याला परत आपण रियूज करू शकतो का हे पण पुढे पाहिलं जातं. मग हे झाले इनपुट, हे झाल्या प्रोसेस आणि या झाल्या आउटपुट. काय डाऊट आहे का? हे सगळं करताना, ही जी प्रोसेस करताना एका ऑर्गनाइज्ड वेने जर केली तर त्याला प्रोडक्शन सिस्टीम म्हणतात. चला आता प्रोडक्शन सिस्टीम समजली. पुढे टाइप्स ऑफ प्रोडक्शन सिस्टीम. आता प्रोडक्शन सिस्टीमचे 4 मेन टाइप्स पडतात. देयर आर 4 मेन टाइप्स ऑफ प्रोडक्शन सिस्टीम. तुम्ही म्हणले सर कोणते टाइप आहेत बरं? प्रोडक्शन सिस्टीमचं टाइप कशानुसार पडतं? प्रोडक्टची, लक्षात ठेवा, प्रोडक्शन सिस्टीमची पद्धत बदलते जेव्हा तुमच्या प्रोडक्ट बदलतो. प्रोडक्ट बदलला की प्रोडक्शन सिस्टीम बदलते. प्रोडक्टचं व्हॉल्यूम बदललं, प्रोडक्शन सिस्टीम बदलते. कळतंय का? व्हॉल्यूम बदललं, प्रोडक्ट चेंज झाला, व्हॉल्यूम बदललं, किंवा प्रोडक्टमध्ये तुम्हाला प्रोसेसमध्ये फ्लेक्झिबिलिटी हवी आहे, प्रोडक्शन सिस्टीम बदलेल. बरं, मग तसं पाहायला गेलं तर प्रोडक्शन सिस्टीमचे 4 महत्वाचे टाइप्स पडतात. हिअर आर द टाइप्स ऑफ प्रोडक्शन सिस्टीम. 4 टाइप्स आहेत. कोणते कोणते? युनिट प्रोडक्शन, म्हणजे एक प्रोडक्शन तयार करायचं, एकच गोष्ट प्रोडक्ट करायची, युनिट प्रोडक्शन. बॅच प्रोडक्शन, बॅचेस मध्ये प्रोडक्शन करायचे. मास प्रोडक्शन, मोठ्या लेवलवर प्रोडक्शन करायचे. आणि कंटिन्युअस प्रोडक्शन, आणि कंटिन्युअसली लाईफ टाइम प्रोडक्शन चालू ठेवायचे. हे असे 4 टाइप आहेत प्रोडक्शनचे, बघून घ्या. बरं, हे 4 टाइप आहेत, याला आपण डिटेलमध्ये पाहूया. पहिलं पाहूया युनिट प्रोडक्शन किंवा जॉब प्रोडक्शन किंवा प्रोजेक्ट प्रोडक्शन. ठीक आहे. तर आता इकडे पहा, युनिट प्रोडक्शनला जॉब प्रोडक्शन, प्रोजेक्ट प्रोडक्शन म्हणतात. आता याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक, याच्यामध्ये असं काय बरं बघा, मॅन्युफॅक्चरिंग वन ऑर फ्यू हायली कस्टमाइज्ड प्रोडक्ट. याच्यामध्ये एकतर एक प्रोडक्ट तयार केला जातो म्हणून याला युनिट प्रोडक्शन म्हणतात, किंवा थोडे फार प्रोडक्ट म्हणजे 10-15 प्रोडक्ट तुम्हाला तयार करायचे. कळतंय का मी काय बोलतोय? एकतर याच्यामध्ये एकच प्रोडक्टचा पीस तयार केला जातो किंवा 10-15 प्रोडक्ट तयार केले जातात. ठीक आहे ना? याला आपण लिमिटेड एडिशन म्हणतो. पहा, आता पाहिलं असेल तुम्ही, मार्केटमध्ये नाव ऐकलं असेल लिमिटेड एडिशन. ठीक आहे ना? असं काही डिझाईन असतात ज्याचे लिमिटेड एडिशन असतं, म्हणजे त्याचे स्पेसिफिकच हे असतात, जॉब असतात. तेवढेच प्रोडक्ट तेवढेच मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तेवढेच पीस अवेलेबल आहे. मग असं जेव्हा लिमिटेड एडिशनचे प्रोडक्ट तुम्हाला हवे असतात ना, तेव्हा जॉब प्रोडक्शन करतात, युनिट प्रोडक्शन करतात. याच्यामध्ये एकतर एकच प्रोडक्ट किंवा काही प्रोडक्ट त्यामध्ये मॅन्युफॅक्चर केले जातात, ऑफन युनिक टू अ कस्टमर स्पेसिफिकेशन. आणि या इथे जे प्रोडक्ट तयार केले जातात ना, त्याचं डिझाईन युनिक असतं. म्हणजे असं डिझाईन असतं जे बाकीच्या कोणाला नाहीये. उदाहरण देऊ, तुम्ही ऍक्सेस 2 व्हीलर पाहिली, ऍक्सेस, त्याच्यामध्ये लिमिटेड एडिशन आलं होतं पहा मध्ये मध्ये. जेव्हा सेल कमी होतो ना त्यांच्या प्रोडक्टचा सेल कमी होतोय, तेव्हा ते ना थोडंसं डिझाईन बदलतात आणि त्याला लिमिटेड एडिशनचं नाव देतात. माहिती तुम्हाला? मग ते डिझाईन आहे ना युनिक असतं, युनिक डिझाईन असतं त्याचं. त्यांनी काय होतं की युनिक डिझाईन असल्यामुळं कस्टमर त्याकडे अट्रॅक्ट होतो आणि ते प्रोडक्ट घ्यायला उत्सुक होतो. म्हणून असं जर तुम्हाला युनिक प्रोडक्शन करायचं असेल ज्याच्यामध्ये तुमचे जॉब्स कमी आहेत, तुमची प्रोडक्ट कमी आहेत,
एकतर एकच प्रोडक्ट आहे किंवा एकापेक्षा काही प्रोडक्ट थोडेसे जास्त आहेत. मग असं युनिक डिझाईन असलेलं जे प्रोडक्ट असतं त्याला मॅन्युफॅक्चर करायला जी प्रोडक्शन सिस्टीम वापरतात त्याला म्हणतात जॉब प्रोडक्शन सिस्टीम किंवा युनिट प्रोडक्शन सिस्टीम किंवा प्रोजेक्ट प्रोडक्शन सिस्टीम. आणि अशा प्रोडक्टवर जनरली लिहिलेलं असतं लिमिटेड एडिशन, पाहिलं असेल तुम्ही. दिस इज अ फ्लेक्झिबल अँड युजेस जनरल पर्पज मशीन. ही एक फ्लेक्झिबल सिस्टीम आहे. फ्लेक्झिबल सिस्टीम आहे म्हणजे काय की यामध्ये काय होतं की तुम्ही डिझाईन आहे ना बदलू शकता. कारण कमी प्रोडक्ट आहेत ना तिथं डिझाईन तुम्ही बदलू शकता. फार मोठ्या प्रमाणावर प्रोडक्ट करायचे आणि काही प्रोडक्ट निघालेले आहेत बाहेर तयार, तर फ्लेक्झिबल सिस्टीम राहत नाही ना. मग तिथं तुम्ही डिझाईन बदलू शकत. कळालं मला काय म्हणायचं. ही एक फ्लेक्झिबल प्रोडक्शन सिस्टीम आहे. व्हॉल्यूम आणि व्हरायटी पाहायला गेलं तर याच्यात व्हरायटी फार पाहायला भेटते पण याचं व्हॉल्यूम कमी असतं. इथं जास्त प्रोडक्टिव्हिटी नसते कारण प्रोडक्ट कमी आहेत ना. कमी प्रोडक्ट पण डिझाईन वेगवेगळं, याला म्हणतात हायर व्हरायटी बट लोअर व्हॉल्यूम. तुम्ही म्हणले सर असं कुठं केलं जातं. एक्झाम्पल कस्टम फर्निचर. फर्निचरचं डिझाईन पहा तुम्ही. प्रत्येक घरात वेगवेगळं फर्निचर आहे पण 2-3 घरं मोजून सापडतील हजारात ज्यांचं फर्निचरचं डिझाईन थोडंसं सेम आहे. फर्निचरचं जे कस्टम डिझाईन आहे ते. किंवा मग शिप बिल्डिंग किंवा एखाद्या बिल्डिंगचं डिझाईन. 100 बिल्डिंग पाहिल्या तेव्हा 1-2 बिल्डिंगचं डिझाईन सेम दिसतं. मी तर म्हणतो सेमच दिसत नाही का, युनिक डिझाईन आहे ना. और बिल्डिंग और कस्टम हाऊसेस किंवा मग हाऊसेसचं डिझाईन पहा. हे याला म्हणतात बाळांनो युनिट प्रोडक्शन सिस्टीम किंवा जॉब प्रोडक्शन सिस्टीम. डाऊट आहे. कन्सेप्ट क्लिअर. पुढे येतं बाळांनो बॅच प्रोडक्शन. काय होतं पहा. प्रोड्युसिंग गुड्स इन अ डिस्टिंग ग्रुप्स और बॅचेस. याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट तयार केलं जातं ते बॅचेस वाईज प्रोडक्ट केलं जातं. म्हणजे जसं नाही का एक बॅच 50 प्रोडक्टची एक बॅच, 100 प्रोडक्टची एक बॅच. बॅचेस वाईज प्रोडक्ट तयार केले जातात. विथ प्रोडक्शन ऑपन स्टॉपिंग बिटवीन द बॅचेस टू स्विच ऑफ द डिफरंट प्रोडक्ट. असं होऊ शकतं बरं का की 2 वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. मग आता एका प्रोडक्टची एक बॅच बाहेर आली मग त्याचे समजा काय असतील बॅचमध्ये 50 प्रोडक्ट 100 प्रोडक्ट. मग ते झाल्यानंतर आपण प्रोडक्शन त्याचं थांबवू शकतो. आता दुसरा प्रोडक्ट मला प्रोड्यूस करायचा आहे, दुसऱ्या प्रोडक्टचं प्रोडक्शन करायचंय, मग त्याचा बॅच चालू होतो. मग तुम्ही एका पार्टला जर 100ची एक बॅच घेतली तर दुसऱ्या पार्टची पण किती घेणार 100ची अनदर बॅच. म्हणजे बॅच प्रोडक्शन मध्ये एक प्रोडक्ट किंवा एखाद्या प्रोडक्टचा पार्ट एका वेळी जर तुम्ही मॅन्युफॅक्चर केला तर तुम्ही मध्ये थांबू शकता आणि नंतर तुम्ही दुसऱ्या एखाद्या प्रोडक्टचा दुसरा एखादा कॉम्पोनंट मध्ये प्रोड्यूस करू शकता. म्हणजे याच्यात बॅचेस मध्ये प्रोडक्शन केलं जातं. बॅच म्हणजे गठ्ठा. एका वेळी 100ची बॅच 50 प्रोडक्टची बॅच असं असतं. म्हणून याचं नाव आहे बॅच प्रोडक्शन सिस्टीम. प्लांट अँड मशिनरी आर फ्लेक्झिबल. याच्यामध्ये जे प्लांट आणि मशिनरी आपण वापरतो ना ते फ्लेक्झिबल पाहिजे. जसं आपण पाहिलं टूल इंजिनिअरिंग मध्ये मॉड्युलर फ्लेक्झिबल डिझाईन आठवतं. म्हणजे असं मशीन आपल्याला वापरावं लागतं जे आपल्याला पाहिजे तसं ऍडजस्ट करता येतं. कारण तुम्ही एकाच मशीनवर वेगवेगळे पार्ट तयार करताय ना, वेगवेगळे प्रोडक्ट तयार करताय. म्हणून या ठिकाणी बाळांनो प्लांट आणि मशिनरी इथं जे वापरतो ना ते सगळे फ्लेक्झिबल पाहिजे. या मशीनला पाहिजे तसं ऍडजस्ट करता आलं पाहिजे. कॅन बी रिकॉन्फिगर्ड फॉर डिफरंट प्रोडक्ट्स. म्हणजे काय होतं ते प्लांट आणि तीच मशिनरी आपण वेगळ्या प्रोडक्टच्या प्रोडक्शनसाठी वापरू शकतो. म्हणजे ज्यावेळी अशा मशिनरी तुमच्याकडे अवेलेबल असतात फ्लेक्झिबल मशिनरी, ज्या मशिनरीला तुम्हाला पाहिजे तसं ऍडजस्ट करता येतं, त्यावेळी तुम्ही तिथं बॅच प्रोडक्शन करता, बॅचेसवर प्रोडक्शन करता. कळालं. आता व्हॉल्यूम. आता याच्यामध्ये मॉडरेट व्हॉल्यूम असतं म्हणून तर 50ची बॅच 100ची बॅच असते. मॉडरेट व्हॉल्यूम आहे आणि तर व्हरायटी सुद्धा मॉडरेट आहे. फार जास्त एका मशीनवर तुम्ही बदल करून करून किती बदल कराल. अख्खा प्रोडक्ट नाही बदलता येत. तुम्ही फक्त त्याचे स्पेसिफिकेशन थोडेफार बदलू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही मार्केटमध्ये ना हिरो होंडाची गाडी पाहिली, स्प्लेंडर गाडी पाहिली. स्प्लेंडर जुन्या स्प्लेंडर ना आत्ताच्या स्प्लेंडर मध्ये डिझाईन मध्ये थोडा बदल असेल पण अख्खं प्रोडक्ट बदलता येईल का. कळालं मला काय म्हणायचंय. मग ते काय म्हणतात मॉडरेट व्हॉल्यूम आणि मॉडरेट व्हरायटी इथं अवेलेबल आहे. प्रोडक्ट नाही बदलत, थोडंफार स्पेसिफिकेशन बदलू शकतो. बॅच प्रोडक्शन. उदाहरण आहे बेकरीज प्रोड्युसिंग डिफरंट टाइप्स ऑफ ब्रेड पेस्ट्रीज. बेकरीचं उदाहरण दिलं त्यांनी. एका बेकरीमध्ये ब्रेड बनवतात ते वेगवेगळ्या साईजचे ब्रेड बनवतील, वेगवेगळ्या शेपचे ब्रेड बनवतील. पण ब्रेडसाठी लागणारा रॉ मटेरियल तर तेच आहे ना. ऍक्च्युली ब्रेडसाठी तयार करायची प्रोसेस पण तीच आहे ना. फक्त बदललं काय शेप बदलाल किंवा दुसरं काही चेंज कराल अजून,
पण मेन मटेरियल तेच राहणार, बॅचेसवर प्रोडक्शन. मग बेकरीमध्ये जे पेस्ट्रीज आणि ब्रेड तयार केले जातात ते बॅच प्रोडक्शन आहे. काय डाऊट आहे का पहा? काय केलं जातं हे समजून घ्या. पुढे गेले, मास प्रोडक्शन एम्स टू प्रोड्यूस अ लार्ज क्वांटिटी ऑफ आयडेंटिकल अँड स्टँडर्डाइज्ड आयटम. याच्यामध्ये ना आपण एकदम एकसारखे, काहीच बदल नाही, खूप सारे प्रोडक्ट तयार करतो. खूप सारे प्रोडक्ट्स यामध्ये आपण तयार करतो जे आयडेंटिकल आहेत, जे एकसारखे आहेत, त्यांच्यात थोडा सुद्धा बदल नाही. असे खूप सारे आयडेंटिकल प्रोडक्ट जर तुम्हाला प्रोड्यूस करायचे तर त्या ठिकाणी असतं मास प्रोडक्शन. याच्यामध्ये जी असेंब्ली लाईन आणि ऑटोमेशन आहे ते सगळं ऑटोमॅटिक होतं. का? कारण सगळे प्रोडक्ट आयडेंटिकल आहे. पण जितके मशीन तुम्ही इथे यूज करताना मशिनरी त्या सगळ्या ऑटोमेटेड असतात, कम्प्युटर ऑपरेटेड असतात. कळालं? फॉर एक्झाम्पल रेल्वे रुळाचे जे रेल्वेचे तुम्ही चाक पाहिलेत का? रेल्वेचे व्हील्स, तर ते व्हील्स आहे त्या सगळ्यांची साईज एकसारखी राहील का वेगवेगळी राहील? सगळ्यांची इथून तिथून सेम असती. किंवा रेल्वेचे रूळ पाहिले का? गेज, त्याला गेज म्हणतो आपण. तर ते गेज जर तुम्ही पाहिलं तर त्या गेजची साईज इथून तिथून सगळ्या रेल्वेला सारखी, म्हणजे आयडेंटिकल प्रोडक्शन झालं की नाही? असं मोठ्या प्रमाणावर आयडेंटिकल प्रोडक्शन करायचं असेल तर त्या ठिकाणी मास प्रोडक्शन असतं. कळालं? फॉर एक्झाम्पल अनदर एक अजून एक एक्झाम्पल आहे बाळांनो. आपलं तुम्ही 4 व्हीलर पाहिली का? जी सगळ्यात जास्त विकल्या जाते ती 4 व्हीलर कोणती आहे? कोणती पण एखादी. फॉर एक्झाम्पल हे पहा, लिमिटेड एडिशन जर म्हटले, मला जर तुम्ही विचारलं सर युनिट प्रोडक्शनसाठी सिस्टीम सांगा, तर ऑडीची एखाद्या डिझाईन, ऑडीचं डिझाईन किंवा मग लॅम्बोर्गिनीचं डिझाईन, हे लिमिटेड एडिशन आहे. ते सगळीकडे सगळ्यांकडे अवेलेबल नाही, कारण सगळे लोक त्याला परचेस करू शकत नाही. पण नॅनोचं डिझाईन, नॅनो कारचं डिझाईन सगळे लोक परचेस करणार आहे, सगळ्यांना आयडेंटिकल डिझाईन. बदलेल काय? कलर बदलेल, पण इंजिन किंवा डिझाईन ते बदलणार नाही ना. मग नॅनोचं तुम्ही जर मला विचारलं नॅनोचं प्रोडक्शन सिस्टीम कोणती? मास प्रोडक्शन सिस्टीम. लॅम्बोर्गिनीची प्रोडक्शन सिस्टीम कोणती? युनिट प्रोडक्शन सिस्टीम. आणि अशा काही गाड्या ज्याचं मॉडरेट व्हॉल्यूम मध्ये परचेस होतोय किंवा सेल होतोय, मग त्यामध्ये तुम्ही कोणतीही घ्या. जसं की तुम्ही महिंद्राची घ्या, महिंद्राची थार घ्या, घेतात लोक, पण सगळेच घेतात का? पण असं आहे का ती लईच लॅम्बोर्गिनी सारखी बाबा चालत नाही, काही ठिकाणी, काही ठिकाणीच चालते. मग बॅच प्रोडक्शन म्हटलं की महिंद्राची थार. हे फक्त एक्झाम्पल आहे, मी सांगतोय तुम्हाला कुठं कोणतं प्रोडक्शन आहे. दिस इज अ फॉर्म ऑफ इंटरमिटंट प्रोडक्शन फोकस्ड ऑन हाय व्हॉल्यूम. याच्यामध्ये जनरली क्वांटिटीवर लक्ष आहे, क्वालिटी इथून तिथून सेम आहे, डायमेन्शन स्पेसिफिकेशन इथून तिथून सेम आहे, फक्त क्वांटिटी ज्यादा आहे. कळालं? म्हणजे इथं हाय व्हॉल्यूम भेटेल तुम्हाला, पण व्हरायटी कमी भेटेल, कारण सगळे प्रोडक्ट आयडेंटिकल आहेत. व्हॉल्यूम जास्त आहे पण व्हरायटी कमी आहे. आणि एक्झाम्पल आहे ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिकचे ऑटोमोबाईल पाहू शकता तुम्ही. सगळ्या वॉशिंग मशीन इथून तिथून सारख्या त्या कंपनीच्या. कंपनी बदलली तरच व्हरायटी होते, भेटते. तसं इथून तिथून वॉशिंग मशीन सगळ्या सेम. किंवा इथून तिथून तुम्ही लॅपटॉप घ्या, कंपनी बदलली तरच लॅपटॉप बदलतो, बाकी सगळं इथून तिथून सेम. ते मास प्रोडक्शन आहे. काय डाऊट आहे का? आणि शेवटचं टाईप ऑफ प्रोडक्शन आहे कंटिन्युअस प्रोडक्शन. अनएंडिंग कंटिन्युअस फ्लो ऑफ प्रोडक्शन दॅट ऑपरेट्स कॉन्स्टंटली टू प्रोड्यूस स्टँडर्डाइज द प्रोडक्ट. याच्यामध्ये जनरली जे स्टँडर्ड प्रोडक्ट असतात, जे लाईफ टाईम लोक विकतच घेणार आहेत, लाईफ टाईम जोपर्यंत सृष्टी तोपर्यंत प्रोडक्ट यूज केले जाणारच आहेत, असे स्टँडर्ड प्रोडक्ट जे असतात ना, त्यांचं प्रोडक्शन हे कंटिन्युअसली चालू ठेवावं लागतं. याला म्हणतात कंटिन्युअस प्रोडक्शन. दिस सिस्टम इज डिझाइन्ड फॉर हाय इफिशियन्सी आउटपुट. जिथं तुम्हाला इफिशियन्सी जास्त पाहिजे, आउटपुट सुद्धा जास्त पाहिजे, तिथं कंटिन्युअस प्रोडक्शन असतं. हाय व्हॉल्यूम अँड लो व्हरायटी, जिथं व्हॉल्यूम जास्त असतं आणि व्हरायटी पण कमी असते. कंटिन्युअस प्रोडक्शन आहे, आयडेंटिकल आहे सगळं. कळालं तुम्हाला? स्प्लेंडर ही सगळ्यात जास्त विकली गेलेली गाडी. सगळ्यात सुरुवातीला लुना होती. लुना तुम्हाला माहिती आहे, सगळ्या लुना आयडेंटिकल होत्या. सगळ्या लुना आयडेंटिकल होत्या, सगळ्यांचं डिझाईन सेम होतं इथून तिथून. कायनेटिक कंपनी जी आहे ना, त्यांनी तयार केली होती ती पहिलं डिझाईन तिचं. सगळ्यांचं आयडेंटिकल डिझाईन आहे आणि अजूनही ती विकले जात असेल तर तिचं प्रोडक्शन जर अजून चालू असेल तर ते कंटिन्युअस प्रोडक्शन आहे. त्याच्या डिझाईन मध्ये काही बदल केलेला नाही कुणी. मी फक्त एक्झाम्पल सांगितलं. कळालं? मग कंटिन्युअस प्रोडक्शन हाय व्हॉल्यूम मध्ये पाहिजे असेल आयडेंटिकल साठी, कंटिन्युअस प्रोडक्शन. प्रोडक्शन ऑफ फूड, किसान जाम खाता, इथून तिथून प्रोडक्शन कंटिन्युअसली चालू आहे. म्हणजे जाम बदलणार आहे का? चव बदलणार आहे का? म्हणजे फूडचं प्रोडक्शन असेल, ऑइलचं प्रोडक्शन किंवा केमिकलचं प्रोडक्शन, हे कंटिन्युअस प्रोडक्शन, लोक याला कंटिन्युअसली यूज करणार आहे. असं जे असतं ना ते कंटिन्युअस प्रोडक्शन मध्ये येतं. मला वाटतं प्रोडक्शन सिस्टीमचे 4 टाईप कळालेत. युनिट किंवा जॉब प्रोडक्शन,
म्हणजेच प्रोजेक्ट प्रोडक्शन. सेकंड पाहिलं बॅच प्रोडक्शन, मास प्रोडक्शन आणि कंटिन्युअस प्रोडक्शन. विथ एक्झाम्पल एक्सप्लेन केलं. काय डाऊट आहे का? त्यानंतर येतं बाळांनो प्रोडक्टिव्हिटी. व्हॉट इज मीन बाय प्रोडक्टिव्हिटी? प्रोडक्टिव्हिटी मे बी डिपेंड ॲज द रेशो बिटवीन आउटपुट टू इनपुट. मी तुम्हाला विचारलं तुमची फॅक्टरी आहे, तुमची प्रोडक्टिव्हिटी काय आहे? प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? येतं किती आणि जातं किती? इनपुट येताना 100% आहे, पण जाताना कुठंतरी स्क्रॅप, वेस्टेज, लागणारा कालावधी, टाइम पिरियड, आउटपुट तर 90% असेल ना. मग आउटपुट डिवायडेड बाय इनपुटचा जो रेशो आहे याला म्हणतात प्रोडक्टिव्हिटी. येतं किती आणि जातं किती? कळालं ना तुम्हाला? रॉ मटेरियल किती येतंय आणि फिनिश्ड प्रोडक्ट किती जातंय, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट यांचा रेशो म्हणजे प्रोडक्टिव्हिटी असते. आउटपुट म्हणजे काय? आउटपुट मीन्स अमाऊंट ऑफ प्रोड्युस्ड ऑर द नंबर ऑफ आयटम्स प्रोड्युस्ड. तुम्ही दिलेल्या पिरियडमध्ये किती आयटम तयार केले, किती आयटम मॅन्युफॅक्चर केले. द नंबर ऑफ आयटम्स प्रोड्युस्ड इन अ गिव्हन पिरियड ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज आउटपुट. आउटपुट म्हणजे नंबर ऑफ प्रोडक्ट्स दॅट वी आर मॅन्युफॅक्चर्ड. आणि इनपुट म्हणजे काय? इनपुट आर व्हेरियस रिसोर्सेस एम्प्लॉइड. आणि तो प्रोडक्ट तयार करायला तुम्ही किती रिसोर्सेस लावले. इनपुट म्हणजे तो प्रोडक्ट तयार करायला तुम्ही किती रॉ मटेरियल लावलं, तुम्ही किती कॅपिटल लावलं, किती पैसा लावला, तुम्ही किती लेबर लावले, तुम्ही किती एनर्जी खर्च केली, किती मशिनरी त्या ठिकाणी यूज केल्या, हे इनपुट आहे. आणि त्या बदल्यात आउटपुट किती मिळालं? द नंबर ऑफ प्रोडक्ट्स. की 10 प्रोडक्ट तयार केले, एवढं सगळं मी 10 दिवस यूज केलं आणि 10 प्रोडक्ट तयार झाले, ते झालं आउटपुट. मग आउटपुट डिवायडेड बाय इनपुटचा रेशो म्हणजे काय? प्रोडक्टिव्हिटी. एक्झाम्पल पहा, लँड अँड बिल्डिंग. जमीन आहे आणि जमिनीवर बांधलेली बिल्डिंग आहे. माझ्याकडे 10 एकर जमीन आहे, मला सगळ्या याच्यात अपार्टमेंट बांधायचे. कालावधी 1 वर्षाचा दिलाय. एका वर्षात कमीत कमी 2 अपार्टमेंट पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे एका अपार्टमेंटला 6 महिन्याचा कालावधी. मग 10 एकर जमीन आहे आणि त्याच्या बदल्यात बिल्डिंग मी एका वर्षात 2 बांधतोय. मग मला कळालं ना इनपुट काय माझं? इनपुट माझी लँड आहे, त्यासाठी लावलेले लेबर आहे, त्यासाठी लावलेले रॉ मटेरियल आहे, जसं विटा, वाळू वगैरे, किंवा अजून काही मशिनरी वापरल्या असतील मी कॉन्क्रीट तयार करायला. हे सगळं माझं इनपुट आहे. आउटपुट काय भेटलं? एका वर्षात 2 घरं भेटली. मग पुढच्या वर्षात अजून 2 होतील. कळालं? इनपुट आउटपुट, लँड आणि बिल्डिंग. अजून इक्विपमेंट असतील, मशिनरी असतील, मटेरियल, लेबर, हेच इनपुट आउटपुट आहे. यांचा रेशो म्हणजे प्रोडक्टिव्हिटी. काय डाऊट आहे प्रोडक्टिव्हिटी मध्ये? आता प्रोडक्टिव्हिटीचं महत्व काय? प्रोडक्टिव्हिटी, सिग्निफिकन्स ऑफ प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी सिग्निफिकंट हा रेशो फार गरजेचा आहे. कारण कुठल्याही कंपनीची प्रोडक्टिव्हिटीवर ठरतं त्यांचा प्रॉफिट काय. बरोबर ना? प्रोडक्टिव्हिटी जितकी जास्त तेवढा प्रॉफिट जास्त. मग प्रोडक्टिव्हिटी वाढवायचा असेल तर इनपुट बरोबर आउटपुटही वाढवावं लागेल. मग इनपुटसाठी लागणारे रिसोर्सेसही वाढवावे लागतील. स्क्रॅप आणि वेस्टेज कमी करावं लागेल. त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि प्रॉफिटही वाढेल, है की नाही? मग लक्षात ठेवा, productivity is significant because it drives economic growth by allowing societies to produce more goods and services with same fewer resources. म्हणजे कमीत कमी रिसोर्सेस वापरून जास्तीत जास्त आउटपुट तयार करणे, कमीत कमी रिसोर्सेस वापरून जास्तीत जास्त आउटपुट मॅन्युफॅक्चर करणे, याला म्हणतात प्रोडक्टिव्हिटी किंवा सिग्निफिकन्स ऑफ प्रोडक्टिव्हिटी. की फ्युअर म्हणजे कमीत कमी रिसोर्सेस वापरायचे, फ्युअर रिसोर्सेस वापरून जास्तीत जास्त आउटपुट तयार करणे, याला म्हणतात सिग्निफिकन्स ऑफ प्रोडक्टिव्हिटी. कळालं? आता सिग्निफिकंट, मला जर माझी प्रोडक्टिव्हिटी वाढवायची आहे तर काय करावं लागेल? जर तुम्ही बिझनेससाठी विचार करताय, बिझनेससाठी किंवा ऑर्गनायझेशन फॉर्म करता, तर पहिलं इन्क्रीज द प्रॉफिटेबिलिटी. जर तुम्ही त्या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी वाढवताय, प्रोडक्टिव्हिटी जर वाढली तर सगळ्यात पहिलं काय वाढतं? प्रॉफिट, फायदा वाढतो. म्हणून त्या ठिकाणी प्रॉफिटेबिलिटी म्हणजे काय होतं की त्या ठिकाणी प्रॉफिट वाढतो. मोर इफिशियंट यूज ऑफ रिसोर्सेस, जितक्या चांगल्या पद्धतीने रिसोर्सेसचा यूज केला जाईल तितक्या चांगल्या पद्धतीने आपल्याला आउटपुट भेटेल, आणि जितक्या चांगल्या पद्धतीने आउटपुट मिळेल तेवढा माझा प्रॉफिट वाढेल. मोर इफिशियंट यूज ऑफ रिसोर्सेस will give you the more number of outputs and which will increase your productivity and finally increase the profitability. कळालं? म्हणून तुम्हाला जे रिसोर्सेस मिळाले त्याचा यूज तुम्ही एकदम ॲक्युरेट करायचा. जितका रिसोर्सेसचा यूज तुम्ही एकदम इफिशियंट कराल तितकं तुमचं प्रोडक्टिव्हिटी वाढेल. प्रोडक्टिव्हिटी वाढली की
प्रॉफिटॅबिलिटी वाढेल, प्रॉफिट वाढेल. कळतं ना? लँग्वेज सोपी ना? पुढे एनहान्स्ड कॉम्पिटिटिव्हनेस. बिझनेस कॅन मीट कस्टमर डिमांड्स अँड स्टँड आउट. कुठलाही बिझनेस तोपर्यंत टिकतो जोपर्यंत कस्टमरला त्या प्रोडक्टची गरज आहे. कस्टमरला त्या प्रोडक्टची जितकी जास्त डिमांड तेवढा बिझनेस जास्त. कळतंय तुम्हाला? कस्टमरच्या डिमांडवर आणि तुमचा जो काही कस्टमरचा त्या मार्केटमध्ये त्यासाठी केलेला स्टँड आउट. एखादा प्रोडक्ट असा असतो ना, तो मार्केटमध्ये फार सेल होतो, त्यासाठी लोक तासन तास लाईनीत उभं राहतात. मग असं असेल तर तिथं कॉम्पिटिशन येणार ना. मग कॉम्पिटिशन जी आहे ती तिथं वाढते. पहिले आपण व्हाईट बोर्डवर शिकवत होतो, आता आपल्याकडे डिजिटल बोर्ड आहे. का? कॉम्पिटिशन वाढते ना. म्हणजे जसजसं तुम्ही बिझनेस जसजसं तुम्ही प्रोडक्टिव्हिटी वाढवता कस्टमरच्या डिमांडनुसार आणि स्टँड आउट इन द मार्केट, आणि मार्केटमध्ये कस्टमर त्या प्रोडक्टसाठी किती वेळ उभा राहतो, किती वेळ वाट बघतो, यानुसार तुम्हाला तुमची कॉम्पिटिशन वाढवावी लागते. आणि कॉम्पिटिशन वाढवायला आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवायला पाहिजे. कळलं? ज्यावेळी व्हाईट बोर्ड होता ना तेव्हा आपल्याला हाताने लिहून द्यावं लागायचं, मग त्यावेळी फार जास्त वेळ लागायचा. ज्यावेळी आपण आता असं घेतोय तर कमी वेळेत जास्त सब्जेक्ट शिकवून होतात ना. असताय काय समजावून सांगतोय. कॉम्पिटिशन वाढते की नाही. पुढे इम्प्रूव्ड कस्टमर सॅटिस्फॅक्शन. आणि जर तुम्ही हायर आउटपुट क्वालिटी जर दाखवली, हायर आउटपुट इफिशियन्सी दाखवली, कस्टमरला जेव्हा डिमांड आहे त्यावेळी तुम्ही प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल करताय, तर तुमची इफिशियन्सी वाढली, तुमचं हायर आउटपुट वाढलं, त्यामुळे झालं काय, कस्टमर सॅटिस्फाय झाला. मग 3 गोष्टी वाढतात. प्रोडक्टिव्हिटी वाढल्या की 3 गोष्टी वाढतात. प्रॉफिट वाढतो, कॉम्पिटिशन वाढते, कॉम्पिटिटिव्हनेस एनहान्स होते आणि कस्टमर सॅटिस्फाय होतो. काय डाऊट आहे का? हे सिग्निफिकन्स ऑफ प्रोडक्टिव्हिटी. इंडिव्हिज्युअल बेटर वर्क लाईफ बॅलन्स. आणि पर्सनली ते लेबर जे काम करतात त्या ऑर्गनायझेशन मध्ये त्यांना काय मिळतं, त्यांना त्यांचं काम आणि लाईफ याच्यामध्ये बॅलन्स करता येतो. कारण तुमच्या बिझनेसमध्ये जर तुम्हाला प्रॉफिट होतोय तर तुमचं लाईफ एकदम सुरळीत चालतं. वर्क आणि लाईफ बॅलन्स करता येते जर त्या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी वाढली तर. इन्क्रीज द जॉब सॅटिस्फॅक्शन. काम केल्याचं सॅटिस्फॅक्शन मिळतं, कारण मी जो प्रोडक्ट तयार करतोय त्याला मार्केटमध्ये डिमांड आहे. असं जर झालं तर तुम्ही नुसते प्रोडक्ट तयार करताना मार्केटमध्ये काही डिमांड नाही, वाटतं जॉब सॅटिस्फॅक्शन मिळेल. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी वाढली का जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं. कोणाला? वर्करला, लेबरला किंवा ओनरला. स्किल डेव्हलपमेंट. आणि स्किल डेव्हलप होत राहते ना, कारण प्रोडक्टमध्ये वेळेनुसार खूप सारे बदल होत असतात. तो प्रोडक्ट दिवसेंदिवस त्याचं डिझाईन इम्प्रूव्ह होत असतं. त्यामुळं काय होतं, स्किल डेव्हलप होत राहतं. ऑर्गनायझेशन ऑलवेज प्रमोट करतो प्रोडक्टिव्हिटीला. कुठली कंपनी म्हणते माझं प्रोडक्शन कसं वाढेल. तुम्ही असं ऐकलं असेल, कंपनीत ना कधी कधी भांडणं होतं. फॅक्टरीमध्ये तुम्ही गेले होते इंटर्नशिपला, सर्वांना माहिती आहे. तर हे वाद कशावरून व्हायचे की एका दिवसात एका मशीनवरून 20 प्रोडक्ट्स बाहेर येतात. एका दिवशी 18 प्रोडक्ट आले, मग हे 2 प्रोडक्ट का नाही आले, म्हणजे तो लॉस झाला की नाही. बरोबर आहे ना. मग तो जो लॉस झाला याला म्हणतात बाळांनो की तिथं काहीतरी प्रॉब्लेम झाला, याला स्किल डेव्हलप झालेलं नाही त्या भागात अजून, याला म्हणतात स्किल डेव्हलपमेंट. म्हणून ऑर्गनायझेशन काय करते, स्किल डेव्हलप करण्याकरता फक्त एकच गोष्ट करते, काय करते की प्रोडक्टिव्हिटीला प्रमोट करते. त्यामुळे स्किल डेव्हलप होतं, जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं, वर्क लाईफ आणि आपली रेग्युलर पर्सनल लाईफ बॅलन्स करता येते. कळालं? लिहिता येईल याच्यावर एक एक सेंटेन्स. हे मुद्दे फक्त पाठ करायचे व्यवस्थित, खाली एक सेंटेन्स इझिली लिहिता येतं. अजून इकॉनॉमी. आता मला सांगा, जर तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते तर फॅक्टरीचा टर्नओव्हर वाढतो का रे? वाढतो ना. म्हणजे पैशाने सुद्धा तुमची ग्रोथ होते, इकॉनॉमिकली तुम्ही ग्रोथ करता. पहिले ज्यांनी अमेझॉन सुरुवातीला स्टार्ट केलं होतं ना, तेव्हा त्याचं बजेट काहीतरी 50 लाख 1 कोटी एवढंच होतं. आज अमेझॉन किती कोटीचा टर्नओव्हर करतंय. हे कशामुळं? इकॉनॉमिक त्याची ग्रोथ झाली. का ग्रोथ झाली? प्रोडक्टिव्हिटी वाढवली, त्यांनी तशी सर्व्हिस प्रोव्हाइड केली. कळालं? याला म्हणतात इकॉनॉमिक ग्रोथ. मग प्रोडक्टिव्हिटी वाढली, इकॉनॉमिक ग्रोथ होत असते. इम्प्रूव्ड क्वालिटी ऑफ लाईफ. लाईफची क्वालिटी वाढते, लाईफस्टाईल बदलते. कळतंय ना. लाईफची क्वालिटी सुद्धा बदलते, फक्त ओनरचीच नाही, लेबर सुद्धा तसे राहतात. मग लेबरची सुद्धा क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते. आणि हायर वेजेस. आणि मग जर समजा मला पैसा मिळतोय ओनरला, तर तो लेबरचं इन्क्रीमेंट पण करतो, लेबरचा पगार पण वाढवतो.
म्हणजे वेजेस इम्प्रूव्ह करता येतात, क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करता येते, इकॉनॉमिक ग्रोथ सुद्धा होते जर प्रोडक्टिव्हिटी वाढली तर. मी तुम्हाला टोटल 9 मुद्दे सांगितलेत, यातले कमीत कमी 4-5 तरी माहीत असू द्या. प्रोडक्टिव्हिटी वाढल्याने हे सगळं घडतं. काय काय होतं मग? पगार वाढवतोय तो, हायर वेजेस देता येतात लेबरला, क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते, इकॉनॉमिक ग्रोथ होते, स्किल डेव्हलप होतं लेबरचं, त्यानंतर जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं, वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ याच्यामध्ये बॅलन्स करता येतं, त्यानंतर कस्टमर सॅटिस्फॅक्शन मिळतं, त्यानंतर कॉम्पिटिशन एनहान्स करता येते, त्यानंतर प्रॉफिट वाढतो. या सगळ्या गोष्टी होतात जेव्हा प्रोडक्टिव्हिटी वाढते. काय डाऊट आहे? आणि आपला आजचा शेवटचा टॉपिक आहे बाळांनो, समजला ना तो टॉपिक? शेवटचा टॉपिक आहे प्रोडक्टिव्हिटी मेजरमेंट सिस्टीम. A productivity measurement system has the following basic component. प्रोडक्टिव्हिटी मेजरमेंट सिस्टीम मध्ये काही बेसिक कॉम्पोनंट असतात. हे जे बेसिक कॉम्पोनंट आहे ते आपल्याला सांगतात की कुठली ऑर्गनायझेशन कोणत्या टप्प्यामध्ये काम करते. ठीक आहे, जस्ट 1 मिनिट. तर कुठलंही ऑर्गनायझेशन कोणतंही असू द्या, एनी काइंड ऑफ ऑर्गनायझेशन असू द्या, तुमची प्रोडक्टिव्हिटी मेजरमेंट सिस्टीम पाहिजे. इनपुट जितकं येतंय त्यानुसार आउटपुट किती चाललं बाहेर हे आपण कंटिन्युअसली पाहिलं पाहिजे. कळतंय? प्रोडक्ट त्या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी मेजरमेंट सिस्टीम हवीच आहे. त्याने आपल्याला कळतं की आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे तिचा ग्रोथ कसा चालू आहे, ती किती पटीने वाढते का लॉसमध्ये जाते हे कळतं. त्यासाठी असते प्रोडक्टिव्हिटी मेजरमेंट सिस्टीम. मग तुम्ही काय काय चेक करणार बरं? मॅन्युफॅक्चरिंग मी पहिले चेक करणार की इनपुट ज्या पद्धतीने तर त्या पद्धतीने प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होतंय का. मायनिंग वगैरे, सर्व्हिस, गव्हर्नमेंट प्रॉफिट सिकिंग, प्रॉफिट वगैरे भेटतोय का गव्हर्नमेंटला, टॅक्स वगैरे देऊन काय असेल ते. परत नॉन प्रॉफिट सिकिंग, कुठल्या सेक्टरमध्ये मला प्रॉफिट मिळतोय, कुठल्या सेक्टरमध्ये प्रॉफिट मिळत नाही. फॉर एक्झाम्पल होंडाचं ऑर्गनायझेशन आहे, ते वेगवेगळ्या गाड्या मॅन्युफॅक्चर करतात, 2 व्हीलर 4 व्हीलर. ते बघणार की माझं प्रॉफिट जास्त कुठे आहे, 2 व्हीलरमध्ये का 4 व्हीलरमध्ये, त्यानुसार इनपुट लावणार ना. याला म्हणतात प्रोडक्टिव्हिटी मेजरमेंट सिस्टीम. म्हणजे ते बघतात ते प्रोडक्टिव्हिटी, मी जिकडून जास्त प्रॉफिट तिकडं प्रोडक्टिव्हिटी ज्यादा पाहिजे. यासाठी आपल्याला अगोदर प्रोडक्टिव्हिटी मोजावं लागेल, मग पाहावं लागेल कुठून प्रॉफिट मिळतोय. कळाल मला काय बोलायचं? ही ती सिस्टीम आहे. आता जर प्रोडक्टिव्हिटी मेजरमेंट सिस्टीम पाहिजे असेल तर आपल्याला प्लॅन करावं लागतं. प्रोडक्टिव्हिटी मोजायची कशी, मला कसं कळन? पहिला मुद्दा पाहायचा प्रिपेअर परफॉर्मन्स मेजर. पहिले परफॉर्मन्स पाहायचा की प्रत्येक सेक्टरचा, आता मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये खूप सारे सेक्टर असतात, तिकडे एक मशीन काम करतं, इकडे एक मशीन काम करतं, तिकडे एक मशीन काम करतं. सगळ्यात जास्त टाइम कोणत्या पार्टला बनवायला लागतो ते पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर कोणता सेक्टर असा आहे जो सगळ्यात जास्त टाइम घेतो तो पार्ट बनवायला. थोडक्यात काय, परफॉर्मन्स मेजर, परफॉर्मन्स चेक करायचा प्रत्येक सेक्टरचा. कळाल ना? ज्याचा परफॉर्मन्स पुअर आहे तो बेटर कसा होईल यावर विचार करायचा, तरच प्रॉफिट वाढेल, प्रोडक्टिव्हिटी वाढेल. म्हणजे पहिल्यांदा चेक करायचं परफॉर्मन्स, नंतर आयडेंटिफाय द आउटकम्स. मग बघायचं की मला त्याच्यातून काय भेटतंय, आउटकम किती आहेत, त्या जे गोष्टीला मी प्रोडक्ट तयार करतोय मी त्याच्यातून मला काय भेटतंय, आउटकम काय, आउटकम आयडेंटिफाय करायचा. जर त्या प्रोडक्ट पासून तुम्हाला जास्त आउटकम मिळत नसेल, म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, इकॉनॉमिक ग्रोथ होत नाही, लेबरचा पगार वाढवायला परवडत नाही, अशा गोष्टी होत असेल तर ते प्रोडक्ट आपण थांबवलं पाहिजे. आउटकम आयडेंटिफाय करायचे. परफॉर्मन्स चेक केला, आउटकम आयडेंटिफाय केले. क्रिएट परफॉर्मन्स मेजर. मग त्यानुसार जर आउटकम मिळतोय तर परफॉर्मन्स त्या पद्धतीने चेंज करायचा, परफॉर्मन्स बघायचा बेटर कसा करता येईल. आणि त्यानंतर कलेक्ट, अनालाइज अँड कम्युनिकेट रिझल्ट. आणि हे सगळं केल्यानंतर सगळ्यात शेवटी सगळा डाटा कलेक्ट करायचा, त्या डाटाचं अनालायझेशन करायचं आणि त्यानंतर कम्युनिकेट रिझल्ट. आणि त्या रिझल्ट विषयी जे काही तुमच्या ऑर्गनायझेशनचे लोक आहेत, जे काही ऑर्गनायझेशन पीपल आहेत, त्यांच्याबरोबर बसून तुम्ही काय करायचं, कम्युनिकेट करायचं रिझल्ट बद्दल, की हा रिझल्ट कसा इम्प्रूव्ह करता येईल. याला म्हणतात प्रोडक्टिव्हिटी मेजर करणे. की माझी कंपनी फायद्यात आहे की तोट्यात आहे हे मोजायला पाहिजे. मग प्रोडक्टिव्हिटी मेजरमेंट शीट असतं, त्या शीटवर असतं या वर्षाचा सेल एवढा आहे, या वर्षाचं प्रोडक्शन एवढं आहे, या वर्षाचा प्रॉफिट एवढा आहे. हे असं प्रोडक्शन मेजरमेंट करावं लागतं. त्यासाठी ह्या 4 स्टेप कराव्या लागतात. याला म्हणतात स्ट्रॅटेजिक प्लॅन. प्लॅनिंग केल्याशिवाय प्रोडक्टिव्हिटी मेजर करता येत नाही. कळालं? प्रोडक्टिव्हिटीसाठी तुम्हाला काय काय कॉम्पोनंट पाहिजे मेजरमेंटसाठी?
अ कॉम्पोनंट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑर्गनायझेशन. सगळ्यात पहिले तुमच्याजवळ एक कागद पाहिजे. त्या कागदावर काही स्टेटमेंट असणार आहेत. काय असणार त्याच्यावर? आपल्या ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, आपल्या ऑर्गनायझेशनला नेमकं करायचंय काय, त्याचा एक स्टेटमेंट पाहिजे पहिलं, बरं का. जसं असतं पहा कॉलेजचं व्हिजन मिशन, तसं इथं स्टेटमेंट पाहिजे ऑब्जेक्टिव्हचं. अ लिस्ट ऑफ युनिट ऑफ आउटपुट ऑफ ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनचे जे आउटपुट युनिट्स आहेत, त्या आउटपुटचे जे काही युनिट्स आहेत त्याची लिस्ट, की हे हा पार्ट एवढा तयार झाला, या पार्ट एवढा तयार झाला, त्याची लिस्ट पाहिजे तुमच्याकडे. कळतंय ना? फॉर एक्झाम्पल मी एखादं फूड तयार करतोय, तर मग त्या फूडसाठी लागणारे वेगवेगळे जे प्रोडक्ट आहेत ते वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तयार होतील ना. मग या सेक्टरमध्ये किती तयार झाले, या सेक्टरमध्ये किती तयार झाले, त्याची लिस्ट तुमच्याकडे पाहिजे. स्टँडर्ड टाइम, बरं त्या प्रोडक्टला तयार करायला लागलेला स्टँडर्ड टाइम. मग एक प्रोडक्ट तयार करायला किती स्टँडर्ड टाइम लागतो? 10 मिनिटात तो एक प्रोडक्ट तयार होतो, 20 मिनिटात होतो, 1 तासात होतो. स्टँडर्ड टाइम पाहिजे. स्टँडर्ड कॉस्ट, एका प्रोडक्टला तयार करण्याची स्टँडर्ड कॉस्ट मेन्शन केलेली पाहिजे. रॉ मटेरियल किती लागतो, रॉ मटेरियलचा यूज तुम्ही पाहिला पाहिजे. किती इक्विपमेंट लागतात, किती लेबर लागतात, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी आउटपुट तयार करायला काय काय गोष्ट किती लागते ते सगळं चेक करायचं, बरोबर. त्यानंतर मेथड ऑफ बिल्डिंग झिरो बेस बजेट. झिरो बेस बजेट जर असेल आपलं, तर त्या ठिकाणी बघायचं किती आउटपुट तयार करू शकतो. जर आज या वेळेला माझ्याकडे पैसाच नाहीये, आता इथून पुढे 7 दिवस इनपुट येऊ शकणार नाही, तरी आउटपुट तयार होईल का 7 दिवस? याला म्हणतात झिरो बेस बजेट. बेस झिरो आहे पण 7 दिवस कंपनी बंद राहायला नको ना. मग याचं प्लॅनिंग करायला पाहिजे की नाही, आता माझं झिरो बेस बजेट आहे, किती दिवस आउटपुट येत राहील हे तुमच्या समोर पाहिजे. त्यानंतर मीन ऑफ कॉम्प्युटिंग प्रोडक्टिव्हिटी इंडेक्सेस ऍट सिलेक्टेड इंटरवल. आणि प्रत्येक 7 दिवसाला म्हणा, एका आठवड्याला म्हणा, एका महिन्याला म्हणा, किती प्रोडक्ट तयार होतात हे सगळं तुम्हाला त्या कागदावर लिहिलेलं पाहिजे. 7 दिवसात एवढे प्रोडक्ट आहे, एका महिन्यात 4 आठवडे एवढे प्रोडक्ट तयार होतात. मग कुठंतरी लॉस होतोय, प्रॉफिट होतोय हे पण कळतं. मग लक्षात ठेवा काय पाहिलं पाहिजे? कॉम्प्युटिंग प्रोडक्टिव्हिटी इंडेक्सेस ऍट सिलेक्टेड इंटरवल. विशिष्ट कालावधीनंतर, एका स्पेसिफिक पिरियड नंतर चेक करायचं प्रोडक्टिव्हिटी वाढते का कमी होते. मग चेक करायला येतात ना सुपरवायझर. पुढे मीन्स ऑफ कम्पेअरिंग आउटपुट फॉरकास्ट विथ ऍक्च्युअल आउटपुट ऍट सिलेक्टेड इंटरवल. चेक करायचं की आपलं प्लॅनिंग नुसार 20 प्रोडक्ट तयार व्हायला पाहिजे होते पण 18च प्रोडक्ट तयार झाले. याला म्हणतात ऍक्च्युअल आउटपुट 18 आणि फॉरकास्ट म्हणजे अंदाज किती लावला होता 20 प्रोडक्टचा. मग फॉरकास्टिंग आउटपुट म्हणजे भविष्यात एवढा आउटपुट निघायला पाहिजे हा अंदाज, आणि ऍक्च्युअल निघालेला आउटपुट याचं कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन करून विचार करायचा वेळ कुठं वाया गेला, कारण लेबर तेवढेच आहे, इलेक्ट्रिकल पॉवरही तेवढीच यूज होते, इक्विपमेंट मशिनरी तेवढीच यूज होते, तरी प्रोडक्ट कमी का? मग तो लॉस आहे ना एक प्रकारे. त्याचा आउटपुट तुमच्या समोर पाहिजे. ऍडिंग रिसोर्सेस युसेज. रिसोर्सेसचा जो युसेज आहे तो वाढवायला पाहिजे. रिसोर्सेस यूज करा आणि पटापटा प्रोडक्ट तयार करा. हे सगळे कागद तुमच्या समोर पाहिजे, तेव्हा तुम्ही त्या ठिकाणचं प्रोडक्टिव्हिटी मेजर करू शकता, मोजू शकता. कळालं नाही? हे असल्याशिवाय तुम्ही मोजमाप करू शकत नाही की माझे प्रोडक्शन किती होते. काय डाऊट आहे का? हा, आता आता आपल्याला ही प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायची. मी मोजली माझी प्रोडक्टिव्हिटी कमी आहे, मला प्रोडक्टिव्हिटी वाढवली पाहिजे. मग प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायचं काय करावं लागेल? तर प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्याच्या वेगवेगळ्या टेक्निक आहेत की जे काही लेबर, जे काही वर्कर, जे काही सुपरवायझर तुमच्या कंपनीत काम करतात ऑर्गनायझेशनमध्ये, त्यांचा फोकस वाढवा. इट्स बेटर टू फोकस अँड सिंगल टास्क. एका वेळी त्यांना फक्त एकच काम द्या. एकच माणूस 4 वेळा तिकडे जातोय, 4 वेळा क्वालिटी डिपार्टमेंटकडे जातोय. जसं तुम्ही इंटर्नशिप करत होते ना, चालले इकडे चालले तिकडे, तसं नको. म्हणजे एका सिंगल पर्सनला सिंगल टास्क द्या, त्यांचा फोकस वाढवा एका कामावर, त्यांनी ते काम पण बेटर होईल आणि त्या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी पण वाढेल. पहिली टेक्निक कळाली. टेक्निक नंबर 2, इलिमिनेट डिस्ट्रॅक्शन व्हेरेवर पॉसिबल. तुमचे जे एम्प्लॉईज आहेत ते नेमके मध्ये कुठं जाऊ राहिले, त्यांचं डिस्ट्रॅक्शनचा पॉइंट काय? हे जे लेबर्स आहेत ना, हे डिस्ट्रॅक्ट कुठे होतात त्यांना टिप्स द्या. अरे बाबांनो, ह्याच वेळेत हे काम करा, सारखं डिस्ट्रॅक्ट होऊ नका. आहे की नाही? मॅनेजिंग डे टू डे डिस्ट्रॅक्शन सो दे कॅन अकॉम्प्लिश मोर. त्यांचे डिस्ट्रॅक्शन कमी करा. तुम्ही फक्त ह्या टास्कवर परफॉर्म करायचं, बाकीच्या टास्कवर तुम्ही लक्ष द्यायचं नाही. क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये सगळे क्वालिटीचे लेबर पाहिजे,
क्वालिटीचे सुपरवायझर पाहिजे, बाकीचं तिथं कुणी आता कामा. म्हणजे थोडक्यात काय, त्यांना एक स्पेसिफिक टास्क दिलं ना, त्यांचा सगळा फोकस तिथं पाहिजे. त्यांचं डिस्ट्रॅक्शन दुसरीकडे होत असेल तर त्यांना टिप्स द्यायच्या, तुम्ही तिकडे लक्ष द्यायचं नाही. कळालं? 2 नंबरची टेक्निक काय, इलिमिनेट डिस्ट्रॅक्शन, की लेबरचं एम्प्लॉईचं डिस्ट्रॅक्शन इलिमिनेट करायचं. पाहिलं काय, तुमचं जे पीपल आहेत, जे वर्कर आहेत तुमचे, त्यांचं फोकस सिंगल टास्कवर कॉन्सन्ट्रेट करायचं. बरोबर, सिंगल टास्कवर फोकस देणे पहिली टेक्निक, डिस्ट्रॅक्शन इलिमिनेट करणे दुसरी टेक्निक. समजते ना? सेट क्लिअर प्रोडक्टिव्हिटी मॅट्रिक्स. प्रोडक्टिव्हिटी किती झाली पाहिजे हे फिक्स करा. तुमचा ऑब्जेक्टिव्ह समोर असेल तर समोरचा व्यक्ती तेच करायचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ तुम्ही ठरवलं या एक्झामला मला 100 आउट ऑफ 50 मार्क्स पाडायचेच आहेत, 50 नको जरा कमी होईल, 90 पाडायचेच आहेत. म्हणजे तुमचं जे काही हे बाळांनो प्रोडक्टिव्हिटीचे जे काही मेजर्स आहेत ते फिक्स आहेत ना. तुम्हाला कळाले मला 90% पाडायची, भले कमी पडतील पण 90 पर्यंत जायचा ट्राय तर कराल ना. पण तुम्ही ठरवलं नाही मला फक्त 100 आउट ऑफ 40 पाडायचे, मग त्या ठिकाणी 30, 35 याच्यावर 2-3 वेळा गुत्ता आणि मग कुठं 40 येतं. होतं की नाही असं? मग तेच आपल्याला इथं करायचंय. आपल्याला प्रोडक्टिव्हिटीचे जे मेट्रिक्स आहेत ते क्लिअरली डिफाईन करायचे, की नाही 24 आवर्स मध्ये या मशिनरीमधून मला कमीत कमी 20 प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर झालेले पाहिजे. याला काय म्हणतात, की क्लिअर ऑब्जेक्टिव्ह सेट केलेले. मग तो समोरचा प्रयत्न करणार ना, की प्रोडक्ट 20 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आले पाहिजे. कमी आले तर सुपरवायझर बोलेल. तुम्ही हे वातावरण पाहिलं असेल ना राव कंपनीमध्ये, का नाही पाहिलं? मग सेट क्लिअर प्रोडक्टिव्हिटी मॅट्रिक म्हणजे ट्रान्सपरंटली डिफाईन हाऊ यू आर मेजरिंग प्रोडक्टिव्हिटी. तुम्ही सांगायचं समोरच्या एम्प्लॉयला की प्रोडक्टिव्हिटी एवढी झालीच पाहिजे. सेट क्लिअर प्रोडक्टिव्हिटी मॅट्रिक्स, यांनी सुद्धा प्रोडक्टिव्हिटी वाढेल ना. चौथं, कल्टिवेट कम्फर्टेबल वर्क एन्व्हायरमेंट. जे एम्प्लॉईज तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करतात त्यांना वर्किंग एन्व्हायरमेंट तयार करायचं, कम्फर्टेबल पाहिजे. काम करताना त्यांनी कोणाचा दबाव घ्यायला नको. नाही तर सारखा सुपरवायझर येतोय, मॅनेजर येतोय, 4-5 घोडी लावून जातोय, हे जरा मग ते वर्किंग एन्व्हायरमेंट थोडंसं अनकम्फर्टेबल होतं. मग कम्फर्टेबल वर्किंग एन्व्हायरमेंट तयार करणे यांनी सुद्धा काय होतं, तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. आणि एनेबल इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, आणि कम्युनिकेशन इफेक्टिव्ह पद्धतीने झालं पाहिजे. जर कम्युनिकेशन तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड केलं एम्प्लॉईजला तर त्या ठिकाणी नक्कीच तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. हे ते 5 टेक्निक्स आहे ज्याच्या मदतीने प्रोडक्टिव्हिटी वाढते. सगळ्या वर्करचं फोकस सिंगल टास्कवर परफॉर्म करा, सिंगल टास्कवर करा फोकस. डिस्ट्रॅक्शन इलिमिनेट करा. प्रोडक्टिव्हिटीचे जे मेजर्स आहेत ते क्लिअरली डिफाईन करा. कम्फर्टेबल वर्क एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी तयार करा आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन एनेबल करा, जेणेकरून प्रत्येक एम्प्लॉई बोलू शकतो वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर. काय डाऊट आहे? 5 ओळी लिहिता येतील ना? भेटले टेक्निकचे. आता टेक्निक्स टू इम्प्रूव्ह याला जर याच्यामध्ये एक्सप्लेन केलं तर इथं दिलंय टाइम मॅनेजमेंट टेक्निक. टाइमला व्यवस्थित मॅनेज करायचं. वर्क इन फोकसला 25 मिनिट इंटरवल फॉलोड बाय शॉर्ट ब्रेक. फोकस कसा वाढवला जातो माहिती का? त्याला काय म्हणतात माहिती का? पोमोडोरो टेक्निक. ही टेक्निक जापानीज टेक्निक आहे. हे काय करतात, 24 तास कोणी काम नाही करू शकत, आहे की नाही? जसं तुम्ही 40 मिनिटाच्या लेक्चरमध्ये फार वेळा आळस देताय, कंटिन्युअसली लेक्चर पाहणं किती कंटाळवाणं वाटतंय, तसं असतं काम करताना, प्रोडक्टिव्हिटी वाढवताना. मग ते काय करतात, प्रत्येक 25 मिनिटानंतर एक छोटासा ब्रेक, प्रत्येक 25 मिनिटानंतर छोटासा ब्रेक. याला म्हणतात पोमोडोरो टेक्निक. या टेक्निकने सुद्धा प्रोडक्टिव्हिटी वाढते. जापानीज टेक्निक आहे. पुढे टास्क मॅनेजमेंट. ग्रुप सिमिलर टास्क अँड कम्प्लीट देम इन वन डेडिकेटेड टाइम ब्लॉक. जेवढे सिमिलर टास्क आहेत ना ते सगळे सिमिलर टास्क एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायचे आणि सगळे टास्क एका स्पेसिफिक पिरियड मध्ये परफॉर्म करायचे. याला म्हणतात टास्क बॅचिंग, की सगळे जे सारखे काम आहेत ते एका ठिकाणी बॅच केले आणि सगळे एका स्पेसिफिक टाइम पिरियड मध्ये कंप्लीट केले. असं जरी केलं टास्क मॅनेजमेंट किंवा टास्क बॅचिंग तरी त्या ठिकाणी प्रोडक्ट इम्प्रूव्ह होतो, म्हणजे प्रोडक्टिव्हिटी वाढते. कळालं का? पोमोडोरो टेक्निक आणि टास्क बॅचिंग नक्की ना? एन्व्हायरमेंटल अँड फोकस, आता ते आत्ताच झालं. त्यांचे डिस्ट्रॅक्शन कमी करा. एम्प्लॉईजचं डिस्ट्रॅक्शन कमी झालं की ऑटोमॅटिक प्रोडक्टिव्हिटी वाढेल. सिंगल टास्किंग, एका वेळी एका व्यक्तीला सिंगल टास्कवर फोकस करायला लावा. बरोबर आहे? एका वेळी एक.
फोकस ऑन वन टास्क ॲट अ टाइम, एका वेळी एकच टास्क परफॉर्म करायला द्यायचं. क्रिएट ऑर्डरली वर्क पेस, आणि हो, काम करताना ऑर्डरली सिक्वेन्स वाईज काम करा. कधी कोणत्याही कामाला जाऊ नका, नाही तर एक वर्कर इकडं पण बघतोय मॅन्युफॅक्चर मध्ये, लगेच तिकडं प्रोडक्शनकडे गेला, मध्येच क्वालिटीकडे आला. हे असं नको व्हायला. थोडक्यात काय, ऑर्डरली वर्क पेस त्या ठिकाणी तयार करा. जस्ट फोकस बेटर अँड फॉर लॉंगर पिरियड. अजून लीन मेथोडॉलॉजीज, चांगल्या चांगल्या मेथोडॉलॉजी आयडेंटिफाय करा, आणि जिथून जास्त वेस्टेज निघतं त्या मेथोडॉलॉजी इलिमिनेट करा, आणि त्याच्या जागी चांगल्या क्वालिटीचे जे मेथड्स आहेत तिथं इम्प्रूव्ह करा, डिझाईन करा. अशा पद्धतीने बाळांनो तुम्ही वेगवेगळ्या अजूनही खूप साऱ्या मेथड वापरू शकता, त्यांनी तुमची प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होते. दीज आर द टेक्निक्स टू इम्प्रूव्ह द प्रोडक्टिव्हिटी. एनी डाऊट? या ठिकाणी तुमचा 30% चॅप्टर संपतो बाळांनो. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत. नोट शेअर करतो. ओके, बाय स्टुडंट्स.